नमस्कार बालमित्रांनो, मराठी लेक्चरवालीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच भाग 1 मध्ये आपण आता 5वी ते 7वीसाठी सरळ व्याज म्हणजे काय हे अगदी सोप्या भाषेत शिकलो. पण मित्रांनो, जेव्हा आपण बँकेत पैसे ठेवतो किंवा गृहकर्ज म्हणजेच होम लोन घेतो तेव्हा बँक सरळ व्याजाने हिशोब करत नाही, तर बँक तेथे वापरते चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणूनच इयत्ता 8वी 9वी 10वीच्या गणितात आणि सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये चक्रवाढ व्याज हा घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. बऱ्याच मुलांना याची सूत्रे आणि कॅल्क्युलेशन अवघड वाटतात, पण आज आपण चक्रवाढ व्याज म्हणजे काय, त्यामागची जादू काय आहे आणि सोप्यापासून ते थेट 10वीच्या परीक्षेत येणारी अवघड लेवलची 12 गणितं अगदी सोप्या ट्रिकने सोडवणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया. आता बघा, चक्रवाढ व्याज म्हणजे काय. आता बघा, समजा तुम्ही काय केलं रे, 100 रुपये दर साल दर शेकडा 10% दराने 2 वर्षासाठी बँकेत ठेवले. आता बघा, ह्यामध्ये जे काही सरळ व्याज काय आहे बघा, जेव्हा आपण काय करतो बघा, सरळ व्याज काढतो. तर आता बघा, पहिल्या वर्षी काय होईल बघा, पहिल्या वर्षी 10 रुपये व्याज देईल. काय सांगितलं, पहिल्या वर्षी 10 रुपये व्याज देईल. किती देईल? 10 रुपये व्याज देईल. दुसऱ्या वर्षीही किती देईल रे? 10 रुपयेच व्याज देईल. काय करेल? दुसऱ्या वर्षी 10 रुपयेच व्याज देईल. 10 रुपयेच व्याज देईल. आता सांगा विद्यार्थी मित्रांनो, एकूण किती झाले रे? तर एकूण व्याज झाले 20 रुपये. किती झाले बघा? 20 रुपये. लक्षात आलं का? हे झालं सरळ व्याज. बँकेनं काय केलं, जे काही 100 रुपये आपण दर साल दर शेकडा 10 दराने 2 वर्षासाठी बँकेत ठेवले, त्यावर पहिल्या वर्षी 10 रुपये व्याज दिले आणि दुसऱ्या वर्षीही 10 रुपये व्याज दिले. एकूण व्याज आपल्याला किती भेटेल रे? 20 रुपये. पण आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहिजे चक्रवाढ व्याज. आता बघा, बँक चक्रवाढ व्याज कसं देईल किंवा कसं आकारेल चक्रवाढ व्याज. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या वर्षी हे जे काही 100 रुपयांवर आपल्याला काय मिळेल रे? पहिल्या वर्षी 100 रुपयांवर 10 रुपये व्याज मिळेल. काय होईल रे? 10 रुपये व्याज मिळेल. लक्षात आलं का? आता किती झाले रे? एकूण मिळून 100 अधिक 10 किती झाले रे? 110. किती झाले? 110 रुपये. लक्षात आलं का? आता बघा, दुसऱ्या वर्षी आता बँक काय करेल, हे जे काही मूळ 100 रुपयांवर व्याज न देता हे जे काही 110 रुपयांवर काय करेल रे? 10% व्याज देईल. काय करेल? 10% व्याज देईल. लक्षात आलं का? म्हणजेच दुसऱ्या वर्षी काय होईल बघा, दुसऱ्या वर्षी 11 रुपये व्याज मिळेल. आता ह्या 110वर 10% म्हणजेच किती? 11 रुपये. किती होईल? 11 रुपये. आता सांगा विद्यार्थी मित्रांनो, एकूण व्याज किती झाले रे? एकूण व्याज किती झाले? पहिल्या वर्षीचे 10 रुपये, दुसऱ्या वर्षीचे 11 रुपये. म्हणजेच काय झाले? 10 अधिक 11 बरोबर 21 रुपये. काय झाले रे? 21 रुपये. आता समजलं का? सरळ व्याजमध्ये काय करते, पहिल्या वर्षी 100 रुपयांवर 10 रुपये व्याज देते, तर दुसऱ्या वर्षीही काय करेल, तर 100 रुपयांवरच व्याज देईल. पण चक्रवाढ व्याजमध्ये काय होईल, जे काही पहिल्या वर्षीचे जे काही व्याज आहे त्या व्याजाची रक्कम आणि मुद्दल ह्याच्यावर काय करेल रे? 10% व्याज देईल किंवा व्याज आकारेल. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? थोडक्यात काय, जे काही व्याजावर व्याज आकारले जाते त्याला चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतात. काय सांगितलं बघा विद्यार्थी मित्रांनो, व्याजावर व्याज आकारले जाते त्याला चक्रवाढ व्याज म्हणतात. त्याला चक्रवाढ व्याज म्हणतात. लक्षात आलं का? म्हणूनच जे काही अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी चक्रवाढ व्याजाला जगातील 8वे आश्चर्य म्हटले आहे. लक्षात आलं का? तर आता बघा, चक्रवाढ व्याज काढण्यासाठी काही सूत्रे आहेत. काय सूत्र आहेत बघा, तर चक्रवाढ व्याजामध्ये आधी रास निघते आणि मग आपल्याला काय करावे लागते रे? व्याज काढता येते. लक्षात आलं का? तर त्यासाठी जे काही पहिलं सूत्र आहे ते आहे रास काढण्याचं, म्हणजे चक्रवाढ रास. चक्रवाढ रास म्हणजेच काय? अमाऊंट. आणि अमाऊंट बरोबर आपण काय म्हणतो? ए. लक्षात आलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्याचं जे काही सूत्र आहे ते आहे बघा, ए बरोबर अमाऊंट बरोबर पी
गुणिले कंसामध्ये 1 अधिक R छेदामध्ये 100 रेस टू n. लक्षात आलं का, किंवा घात n. आता बघा इथे जे काही पी म्हणजे काय आहे रे, प्रिन्सिपल म्हणजेच काय, मुद्दल. आता जर तुम्हाला ह्या संकल्पना बघा, पी म्हणजे मुद्दल, आर म्हणजे काय आहे, व्याजाचा दर, आर म्हणजे काय आहे, व्याजाचा दर, आणि यन म्हणजे काय आहे रे, मुदत किंवा वर्ष. काय आहे, मुदत किंवा वर्ष, कालावधी. लक्षात आलं का. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ह्या संकल्पना स्पष्ट करून घ्यायच्या असतील, तुम्हाला ह्या संकल्पना समजून घ्यायच्या असतील, तर जो काही भाग 1 आहे हा नक्की पहा. लक्षात आलं का. त्यासोबतच आता चक्रव्याढ व्याज काढण्याचे जे काही सूत्र आहे ते काय आहे बघा, जे काही दुसरं सूत्र आहे ते आहे चक्रव्याढ व्याज, ज्याला आपण काय म्हणतो बघा, कंपाऊंड इंटरेस्ट. काय म्हणतो, कंपाऊंड इंटरेस्ट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच शॉर्ट फॉर्ममध्ये CI बरोबर A वजा P. आता ए म्हणजे काय, चक्रवाढ रास, ज्याला आपण काय म्हणतो, अमाऊंट, आणि पी म्हणजे काय, मुद्दल. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो, ए वजा पी. चला विद्यार्थी मित्रांनो, जे काही पहिलं गणित आहे ते पाहूया. बघा, मुद्दल 10,000 रुपये, दर साल, दर शिकणा 10% आणि मुदत 2 वर्षे असल्यास रास व चक्रव्याढ व्याज काढा. पहिल्यांदा आपल्याला काय माहिती दिली ती पाहूया. बघा, जी काही मुद्दल दिली ती किती दिले रे, मुद्दल दिली 10,000 रुपये. किती दिले, 10,000 रुपये. त्यासोबतच जो काही दर दिला आहे तो किती दिला आहे, 10%. आणि जी काही मुदत आहे, ज्याला आपण क म्हणतो, काळ किंवा कालावधी. लक्षात आलं का, तो किती आहे रे, तर तो आहे 2 वर्षे. काय आहे, 2 वर्ष. आपल्याला काय करायचे, रास व चक्रव्याढ व्याज. चला, रासचं सूत्र काय आहे रे, ए बरोबर काय आहे, हे बरोबर पी गुणिले 1 अधिक R छेद 100 कंसाचा घात n किंवा रेस टू n. लक्षात आलं का. चला सूत्र लिहून घेऊया आणि सूत्रामध्ये काय करूया, किंमत ठेवूया. बघा, ए बरोबर काय येणार आहे, पी गुणिले कंसामध्ये 1 अधिक R भागिले 100 कंसाचा वर्ग. लक्षात आलं का, सॉरी, कंसाचा वर्ग, कारण इथे काय आहे रे, वर्ष. इथं n लिहायला पाहिजेत, मी लगेच 2 लिहिलं. कंसाचा घात n. आता बघा, लगेच किमती ठेवूया. आपल्याला ए काढायचं आहे म्हणून ए आहे तसंच. पी म्हणजे जी काही मुद्दल आहे ती किती आहे रे, 10,000. काय आहे, 10,000 गुणिले कंसामध्ये 1 अधिक दर किती आहे रे, तर दर आहे 10 छेदामध्ये आले 100 आणि कंसाचा घात. आता जे काही n म्हणजेच कालावधी किती आहे रे, 2 वर्ष. लक्षात आलं का. चला विद्यार्थी मित्रांनो, आता पुढची स्टेप काय येईल, तर बघा, हे जे काही कंस आहे हा कंस मी सोडवला. म्हणजेच काय केलं बघा, 10,000 आहे तशीच, 10,000 गुणिले, आता कंसामध्ये 100 गुणिले 1 100, इथे आहे गुणाकार, 100 गुणिले 1 100 आणि त्यामध्ये 10 मिळवले तर इथे काय होतात रे, 110 छेद 100, 110 छेद 100चा वर्ग. लक्षात आलं का. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय काय जाईल रे, तर इथे होईल बघा, ह्या शून्याला हा 1 0 गेला. काय झाला, ह्या शून्याला 1 0 गेला. आता पुढे काय होईल, तर बघा, अमाऊंट बरोबर काय येणार आहे, 10,000 गुणिले, आता इथं वर्ग आहे बघा, मग इथं काय येणार आहे, मी अशी फोड केली तर 11 छेद 10 गुणिले 11 छेद 10. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो, वर्ग आहे म्हणून मी काय लिहिलं, 11 छेद 10 गुणिले 11 छेद 10. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, काय राहील, तर बघा, हे जे काही शून्य आहेत ह्या शून्याला बघा, ह्या शून्याला हे 2 शून्य गेले. किती गेले, 2 शून्य गेले. लक्षात आलं का. आता काय राहिलं बघा, तर इथे पहा की ए बरोबर काय राहिलं, ए बरोबर इथे आहे 100. किती उरले, 100 गुणिले हे काय आहेत रे, 11 गुणिले 11. लक्षात आलं का. चला पुढे काय करूया, त्यांचा गुणाकार करूया. 100 गुणिले 11 गुणिले 11 म्हणजे 11चा वर्ग काय तो 121. काय तो 121. चला काय करूया, 121 न 100ला गुणूया. 121 एक्के 121. काय आले, 121 आणि वरचे 2 शून्य, 1 आणि 2. म्हणजेच उत्तर काय आलं रे, जी काही अमाऊंट आहे ती किती आली, 12,100. किती आली, 12,100. आता आपल्याला काय काढायचं आहे बघा, चक्रव्याढ व्याज. म्हणजेच आपल्याला काढायचं आहे CI कंपाऊंड इंटरेस्ट. तर काय आहे बघा, ए वजा पी म्हणजेच काय, जी काही अमाऊंट आहे. आता अमाऊंट किती निघाली रे, 12,100 वजा पी म्हणजे मुद्दल किती आहे रे, तर मुद्दल आहे 10,000. चला वजाबाकी करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, शून्यातून शून्य गेला 0, शून्यातून गेला 0, उत्तर आलं 0. बघा 1 वजा 0
1 लक्षात आलं का. 2 वजा 0 2 एकातून 1 दिला उरला 0. इथं 0 लिहितं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो समजलं का तुम्हाला. हे जे काही ए काय आहे बघा, हा काय आला आपला ए 12,100 काय आला 12,100 आणि हा काय आला आपला कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रव्याढ व्याज. लक्षात आलं का. किती आलं 2,100 म्हणजेच चक्रव्याढ रास 12,100 रुपये आणि व्याज 2,100 रुपये असेल. लक्षात आलं का. त्यासोबतच आता जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा, तर ते उदाहरण आहे 8,000 रुपयांचे दर साल दर शिकडा 5% दराने 3 वर्षाचे चक्रव्याढ व्याज किती होईल. आता पहिल्यांदा आपण काय करूया, जी काही प्रश्न दिला ह्या प्रश्नामध्ये जी काही माहिती आहे ती लिहून घेऊया. बघा मुद्दल म्हणजेच पी बरोबर काय आले रे 8,000 काय आहे 8,000. दर किती दिला रे, दर दिलाय 5%. त्यासोबतच जे काही कालावधी दिला आहे किंवा काळ दिला आहे तो किती दिला आहे 3 वर्ष. लक्षात आलं का. चला आता आपल्याला काय काढायचं आहे, चक्रव्याढ व्याज काढायचं आहे. पण पहिल्यांदा आपण काय करूया, जी काही अमाऊंट आहे ती काढून घेऊया. म्हणजेच काय येणार आहे सूत्र लिहूया. काय येणार आहे बघा, ए बरोबर पी गुणिले कंसामध्ये 1 अधिक आर छेद 100 कंसाचा घात n. लक्षात आलं का. चला आता काय करूया, किंमत ठेवूया. पी म्हणजे मुद्दल किती आहे 8,000 गुणिले कंसामध्ये 1 अधिक आता रेट किती आहे रे म्हणजे दर आहे 5 100 छेद 100 आणि कंसाचा घन म्हणजेच काय रेस टू 3. लक्षात आलं का, किंवा कंसाचा घात 3. आता बघा काय येणार आहे, तर इथे येणार आहे ए बरोबर काय येणार आहे, ए बरोबर 8,000 गुणिले 100 एके 100 अधिक 5 काय आलं रे 105 छेदामध्ये 100 आणि कंसाचा घात 3. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता बघा ह्याला काय करूया रे, की आपण 105 आणि 100 ह्याला जर मी भाग दिला, कशानं दिला, जर मी 5ने भाग दिला तर काय येणार आहे 5 दुने 10 काय येणार आहे 5 दुने 10 उरला हा 0. त्यासोबतच 5 दुने 10 5 एके 5 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो काय होईल बघा, जी काही अमाऊंट बरोबर काय येणार आहे 8,000 गुणिले कंसामध्ये 21 छेद 20 कंसाचा घन किंवा घात 3. आता बघा इथं काय आहे घात 3 म्हणजे ही संख्या आपल्याला किती वेळा लिहावी लागेल 3 वेळा. म्हणजेच ए बरोबर 8,000 गुणिले 21 छेद 20 गुणिले 21 छेद 20 गुणिले 21 छेद 20. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता मी काय केलं रे, हे जे काही बघा 20 गुणिले 20 गुणिले 20 लक्षात आलं का. 20चा घन काय येतो बघा, मी काय लिहिलं 20चा जो काही घन आहे तो आहे 8,000. किती आहे रे 8,000 काय आहे 8,000. जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही हे काय करू शकता, हे शून्यही घालवू शकता. पण विद्यार्थी मित्रांनो मला माहिती आहे 20चा घन हे 3 वेळा लिहिलं आहे, ते किती झाले रे 8,000. म्हणजेच इथं काय येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, ए बरोबर काय येणार आहे 21 गुणिले 21 गुणिले 21. तुम्हाला जर वाटलं की हे खूपच होतं आहे बघा, ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला, 2 दुने 4 4 दुने 8 लक्षात आलं का 8 एके 8 असा भाग गेला. काय आहे 8 एके 8 लक्षात आलं का. पण 20चा घन आहे 8,000, 8,000ला हे 8,000 गेले. आता बघा इथं काय आलं 21 गुणिले 21 गुणिले 21. आता काय आहे रे, तर इथे आहे 21चा घन काय आहे बघा 21चा घन आणि तो काय येतो बघा, जो काही 21चा घन येतो तो येतो 9,261. काय तो 9,261. ही काय झाली रे, ही आपली झाली रास. काय झाली रास. आपल्याला काय विचारले चक्रव्याढ व्याज. चला काय करूया, जे काही कंपाऊंड इंटरेस्ट आहे म्हणजेच बघा ही झाली रास. आता आपण काढूया कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच काय ए वजा पी म्हणजेच काय रासमधून आपल्याला मुद्दल वजा करायचे आहे. रास किती आली, तर रास आली 9,261 वजा मुद्दल किती आहे रे 8,000. किती आहे 8,000. चला वजा बाकी करूया. बघा 1 वजा 0 1 6 वजा 0 6 2 वजा 0 2 9तून 8 गेले उरला 1 काय उरला 1. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ह्यामध्ये जे काही चक्रव्याढ व्याज आहे ते काय येणार आहे बघा 1,261 रुपये. काय येणार आहे 1,261 रुपये. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच आता पुढील जे काही उदाहरण आहे ते आहे बघा 5,000 रुपयांचे दर साल दर शिकडा 10% दराने 2 वर्षांच्या सरळ व्याज आणि चक्रव्याढ व्याज यातील फरक किती. बघा आता आपल्याला काय केले रे,
सरळ व्याज आणि चक्रव्याढ व्याज यातील फरक विचारला आहे. लक्षात आलं का? आधी आपण काय करू रे, सरळ व्याज काढून घेऊ, मग चक्रव्याढ व्याज काढू. लक्षात आलं का? त्या अगोदर उदाहरणामध्ये आपल्याला काय दिले ते पाहूया. काय दिले बघा, मुद्दल दिली आहे 5,000. काय दिले, मुद्दल दिली आहे 5,000. त्यासोबतच दर दिला आहे 10%. किती दिला आहे, 10%. त्यासोबतच जो काही काळ दिला आहे, म्हणजेच किती दिला आहे, 2 वर्षे. किती दिला आहे बघा, 2 वर्षे. लक्षात आलं का? आता पहिल्यांदा आपण काढूया सरळ व्याज. काय काढूया बघा, सरळ व्याज. आणि व्याजाचं जे काही सूत्र आहे ते काय आहे बघा, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. आता तुम्ही म्हणाल इथे काय येईल इंग्रजीमध्ये, P गुणिले R गुणिले N. लक्षात आलं का? PRN भागिले 100. चला किंमत ठेवूया. तर बघा, मुद्दल किती आहे, मुद्दल आहे 5,000 गुणिले दर किती आहे 10 गुणिले 2 भागिले काय येणार आहे 100. काय येणार आहे 100. चला विद्यार्थी मित्रांनो बघा, काय काय जाईल, ह्या वरच्या 2 शून्याला हे खालचे 2 शून्य गेले. लक्षात आलं का? काय राहिलं फक्त बघा, इथं राहिले 50 गुणिले 10 गुणिले 2. 50 गुणिले 10, 50 10 500. 500 गुणिले 2 काय येणार आहे 5 दुने 10 आणि वरचे हे 2 शून्य. म्हणजे जे काही व्याज आहे ते काय आलं रे, तर ते व्याज आलं 1,000 रुपये. काय आलं बघा, सरळ व्याज. हे काय आहे, सरळ व्याज. सरळ व्याज आलं 1,000 रुपये. आणि आता आपण काढायचं, काय काढायचं, चक्रव्याढ व्याज. काय करायचं, चक्रव्याढ व्याज. चला काढूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही चक्रव्याढ व्याज कंपाऊंड इंटरेस्ट, त्यासाठी पहिल्यांदा आपण काय करूया, अमाऊंट काढून घेऊया. म्हणजेच काय, ए बरोबर काय आहे, ए बरोबर P गुणिले कंसामध्ये 1 अधिक R/100 कंसाचा घात N. लक्षात आलं का? लगेच किमती ठेवूया. बघा, ए बरोबर काय येणार आहे रे, ए बरोबर P म्हणजे मुद्दल काय आहे 5,000 गुणिले 1 अधिक R किती आहे रे 10 कंसाचा छेद 100 कंसाचा वर्ग, कारण जी काही मुदत आहे ती किती आहे रे 2. चला आता हे सोडूया. बघा काय येणार आहे 5,000 गुणिले, आता हे काय येणार आहे 100 गुणिले 1, 100 1 100 अधिक 10 म्हणजेच काय आलं 110 छेदामध्ये 100 कंसाचा वर्ग. जसं बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही पहिलं गणित आपण पाहिलं सेम त्याच पद्धतीनं. लक्षात आलं का? हे ते 10% दर दिला असेल. बऱ्याच उदाहरणामध्ये 10% दर येतो, तेव्हा चक्रव्याढ व्याजामध्ये हीच प्रोसेस करायची. म्हणजेच बघा, आता फक्त इथं मुद्दल बदलली, पण पुढे होणारी जी काही प्रोसेस आहे म्हणजे 110/100 ह्याचा वर्ग असेल तर काय होणार आहे बघा, की 11/10, कारण शून्याला शून्य जाणार आहे. लक्षात आलं का? मग मी डायरेक्टली लिहू का 11/10. काय केलं बघा, मी इथं काय लिहिलं, ह्या शून्याला हा शून्य गेला. लक्षात आलं का? ह्या शून्याला हा शून्य गेला. काय काय उरलं बघा, 5,000 गुणिले 11/10 गुणिले 11/10. आता बघा विद्यार्थी मित्रांनो काय उरलं, तर बघा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला. लक्षात आलं का? त्यासोबतच आता काय उरलं, तर इथं उरला 50 गुणिले 11 गुणिले 11. बघा विद्यार्थी मित्रांनो 50 गुणिले, आता बघा 11 गुणिले 11 म्हणजेच काय झालं रे 121. काय झालं 121. चला आपण काय करूया, बघा शून्यानं कोणत्याही संख्येला गुणलं असतं उत्तर येतं 0, म्हणून इथे 1 शून्य दिला. 5 1 5. लक्षात आलं का? 5 दुने 10 0 हातचा गेला 1, 5 1 5 आणि 6. एवढा सोपा गुणाकार असतो. लक्षात आलं का? खूप किचकट करायचं नाही, हे सरावाने येतं. लक्षात आलं का? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जी काही अमाऊंट आहे ती किती आली रे, म्हणजे जी काही रास आली ती आली 6,050. आता आपल्याला काय काढायचं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर काय आहे ए वजा पी. काय आहे ए वजा पी. आता ए किती आली रे, तर एची किंमत आली 6,050. काय आली 6,050 वजा मुद्दल किती आहे, तर मुद्दल आहे 5,000. किती आहे 5,000. चला 6,050 मधून 5,000 जर वजा केले तर काय येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा 0 वजा 0 0, 5 वजा 0 5, शून्यातून 5 गेले, सॉरी शून्यातून गेला 0. लक्षात आलं का? उत्तर आलं 0. 6तून 5 गेले, उरला 1. म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट किती आला रे, तर 1,050. काय आला बघा, हा जो काही कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रव्याढ व्याज किती आलं 1,050. आता बघा आपल्याला ह्या दोघातला फरक विचारला आहे. जे काही सरळ व्याज आलेलं आहे 1,000 आणि कंपाऊंड इंटरेस्ट यातील फरक म्हणजे वजाबाकी. लक्षात आलं का? हे झालं पहिलं.
की आपण सरळ व्याज काढलं, त्यासोबतच दुसरं काय केलं रे की दुसरं आपण कंपाऊंडिंग इंटरेस्ट काढला. लक्षात आलं का? आता तिसरं आपल्याला काय विचारलं आहे, ह्या दोघातील फरक म्हणजेच काय येणार आहे बघा, 1050 म्हणजे चक्रव्याढ व्याजातून मी सरळ व्याज वजा केलं तर काय येईल बघा, 1050मधून 1000 गेले तर किती राहिले रे, 50 रुपये. किती राहिले, 50 रुपये. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे सरळ व्याज आणि चक्रव्याढ व्याज यातील फरक किती आला रे, 50 रुपयांचा. किती आला, 50 रुपयांचा. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता जे काही चौथा प्रश्न आहे तो आहे बघा, दर साल दर शेकडा 12% दराने एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रव्याढ व्याज यातील फरक 72 रुपये आहे, तर ती रक्कम मुद्दल कोणती? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे खूप असं तुम्हाला वाटते की हे सरळ व्याज आहे, हे चक्रव्याढ व्याज काढण्यासाठी एवढ्या सगळ्या प्रोसेस करायच्या आहेत. तर ह्यासाठी एक शॉर्टकट ट्रिक आहे. काय आहे ती पाहूया. बघा, तर इथे आपण काय घेऊ शकतो बघा, की ही ट्रिक आहे बरोबर काय येणार आहे बघा, शॉर्टकट ट्रिकमध्ये पी गुणिले आरचा वर्ग भागिले 100चा वर्ग. काय येणार आहे, 100चा वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा आपल्याला पी म्हणजे जी काही मुद्दल आहे ती काढायची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही प्रश्न चौथ्यामध्ये हे जे काही सूत्र आलं, हे सूत्र कशा पद्धतीनं आलं किंवा ही ट्रिक काय आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हा कोणताही शॉर्टकट नाही. तर हे जे काही चक्रव्याढ व्याज आणि सरळ व्याज यांच्या वजाबाकीतून तयार झालेलं काय आहे रे, एक गणिती सूत्र आहे. लक्षात आलं का? आता समजा आपण काय घेतले रे, 100 रुपये घेतले. काय घेतले रे, 100 रुपये मुद्दल. काय घेतली, 100 रुपये मुद्दल. आता बघा व्याजाचा दर मानून आपण 100 रुपये मुद्दल आणि आर व्याजाचा दर मानून 2 वर्षाचा काय करूया, हिशोब करूया. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय म्हणलं रे, आर काय आहे, तर आर आहे व्याजाचा दर. काय आहे, आर आहे व्याजाचा दर. लक्षात आलं का? त्यासोबतच आता 2 वर्षाचे सरळ व्याज काय असेल, काय असेल रे, 2 वर्षाचे सरळ व्याज म्हणजेच काय येणार आहे बघा, की जे काही पहिल्या वर्षीचे व्याज असेल, काय असेल, पहिल्या वर्षीचे व्याज ते काय येणार आहे, तर येणार आहे पी गुणिले आर भागिले 100. कारण का, मुद्दल गुणिले दर, व्याजाचा दर भागिले 100. लक्षात आलं का? हे झालं पहिल्या वर्षीचं सरळ व्याज. त्यासोबतच दुसऱ्या वर्षीचं सुद्धा सरळ व्याज काय असणार आहे, की मुद्दल गुणिले दर भागिले 100. लक्षात आलं का? मुद्दलावर काही जो दर आहे भागिले 100 हे काय असतं रे, सरळ व्याज. म्हणजेच एकूण सरळ व्याज पहिल्या वर्षीचं आणि हे दुसऱ्या वर्षीचं. म्हणून काय येणार आहे, 2 गुणिले, कारण का ह्या किमती कशा आहेत रे, 2 वेळा. म्हणून 2 गुणिले पी गुणिले आर भागिले 100. काय आलं, भागिले 100. आता हे झालं सरळ व्याज. हे काय झालं, सरळ व्याज. पण आता चक्रव्याढ व्याज कसं असेल, तर पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आणि चक्रव्याढ व्याज हे सारखंच असतं. पण दुसऱ्या वर्षी काय होतं, आता पहिल्या वर्षी जे काही व्याज मिळालं होतं त्यावर सुद्धा 8% व्याज मिळतं. लक्षात आलं का? म्हणजेच इथं काय होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे होणार आहे की हे जे काही मुद्दल गुणिले पहिला जो काही व्याजाचा दर आहे त्याच्यावरच आणखी दुसऱ्या वर्षी काय होतं रे, व्याज लागू होतं आणि 100 गुणिले 100. लक्षात आलं का? म्हणून विद्यार्थी मित्रांनो इथं सूत्र काय झालं बघा, पी गुणिले आरचा वर्ग आणि 100चा वर्ग. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? हे पहिलं सरळ व्याज. मुद्दलावर आपल्याला काय भेटतं रे, जे काही दर आहे त्या दरानुसार 10% दरानुसार आपल्याला काय भेटतं रे, व्याज भेटतं. लक्षात आलं का? मुद्दलावर जो काही दर आहे त्यानुसार आपल्याला काय भेटतं, व्याज भेटतं. पण चक्रव्याढ व्याजामध्ये मुद्दलावर जी काही व्याज भेटतं त्याच व्याजावर पुन्हा काय होतं रे, व्याज आकारणी होते. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो आता हे जे काही सूत्र हे कसं आलं तुम्हाला समजलं असेल, तर आता आपण काय करूया, पुढे जाऊया. तर बघा आता काय आहे रे, की आपल्याला इथे दिलेलं आहे की मुद्दल काढायची आहे. काय करायचं आहे बघा, मुद्दल काढायची आहे. तर आता इथं फरक दिला आहे 72. मग मी काय करते बघा, फरक घेते. ह्या दोघांचा किती आहे बघा, 72 बरोबर पी आपल्याला काढायचा आहे, पी गुणिले आरचा वर्ग म्हणजेच इथे येणार आहे 12चा वर्ग छेदामध्ये काय येणार आहे बघा, 100चा वर्ग. काय येणार आहे, 100चा वर्ग. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा जे काही पुढे काय होणार आहे, इथे आहे 12चा वर्ग म्हणजेच काय आलं रे, 144. काय आलं बघा, 72 बरोबर पी गुणिले 12चा वर्ग. मी काय घेतला, 144 आणि इथे 100चाही वर्ग घेतला. तो काय आला, वर्ग म्हणजेच काय, ह्या
जे काही शून्य आहेत इथे 2 आहेत तर ते किती होणार आहे 4. म्हणजेच काय आलं 1 2 3 4 10,000. 100चा वर्ग किती आला 10,000. आता बघा ह्या पीची किंमत तर मला काढायची. मग मी काय केलं पी आहे तसंच ठेवला. आता हे जे काही गुणाकार आणि छेदामध्ये आहे पी गुणिले 144 म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो 72 गुणिले हे छेदामध्ये आहेत इकडे गेल्यानंतर काय होणार आहेत ते अंशामध्ये जाणार आहेत. म्हणजे इथं आलं 100चा वर्ग 10,000 भागिले हे अंशामध्ये गुणाकारामध्ये आहेत हे भागाकारामध्ये येणार आहेत. काय येणार आहे भागाकारामध्ये. म्हणजे इथं आले 144 आणि इथे काय राहिला रे पी म्हणजे मुद्दल. लक्षात आलं का. चला आता काय जाईल रे 72 एक्के 72 आणि 72 दुने 144. काय आलं 72 दुने 144. आता बघा इथे 2 आहे इथे 10,000 आहे. 2नं काय केलं मी 10,000ला भाग दिला तर काय येणार आहे बघा बे एक्के बे बे पंचे 10 आणि वरचे 1 2 3 0 1 2 3 0. लक्षात आलं का. तर बघा विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच जी काही रक्कम आहे म्हणजे जो काही पी म्हणजे जी काही मुद्दल आहे ती किती आहे रे 5,000. किती आहे 5,000. बघा विद्यार्थी मित्रांनो अशी जी उदाहरणं येतात ही काय असतात रे ही स्कॉलरशिपसाठी असतात. लक्षात आलं का की अशा वेळी हे शॉर्ट ट्रिकने काढायचं. काय करायचं पी गुणिले आरचा वर्ग छेदामध्ये 100चा वर्ग. लक्षात आलं का. आणि हा काय आहे रे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच मूळ रक्कम मुद्दल किती आली 5,000 रुपये. विद्यार्थी मित्रांनो आता जे काही पुढील गणित आहे ते काय आहे बघा 12,000 रुपयांचे दर साल दर शेकडा 10% दराने 1 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा आणि व्याजाची आकारणी दर 6 महिन्यांनी होते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो आता ह्यामध्ये एक नियम लक्षात ठेवायचा. काय आहे तो नियम. जेव्हाही तुम्हाला असं कंसामध्ये दिलं जातं काय की व्याज 6 महिन्यांनी आकारले जाते म्हणजे व्याज 6 माही आकारले जाते तेव्हा व्याजाचा दर हा निम्मा करावा आणि त्याची मुदत ही दुप्पट करावी. लक्षात आलं का. काय सांगितलं बघा विद्यार्थी मित्रांनो हे IMP आहे. लक्षात आलं का. काय सांगितलं जेव्हा व्याज 6 माही म्हणजे 6 महिन्यांनी. लक्षात आलं का 6 महिन्यांनी आकारले जाते तेव्हा व्याजाचा दर काय आहे बघा व्याजाचा दर निम्मा करावा. काय करावा निम्मा करावा. म्हणजेच काय R/2. लक्षात आलं का हा करावा आणि मुदत दुप्पट करावी. काय करावी मुदत दुप्पट करावी. म्हणजेच काय N गुणिले 2. आता तुम्ही म्हणाले हे का कारण आपल्याला काय केले रे की व्याज 6 महिन्याने म्हणून व्याजाचा दर काय असतो रे वर्षावर म्हणून तो निम्मा करायचा. लक्षात आलं का. आणि मुदत दुप्पट 6 + 6 म्हणजे 1 वर्ष म्हणून मुदत दुप्पट करायची. लक्षात आलं का कारण इथे काय दिले 6 महिने. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता दर किती आहे रे तर दर आहे 10%. बघा इथे घेऊया मुद्दल किती आहे मुद्दल आहे 12,000 रुपये. किती आहे 12,000 रुपये. आता दर आहे 10% किती आहे 10%. पण आता आपल्याला काय करायचं आहे निम्मा म्हणजेच काय येणार आहे बघा 10/2 म्हणजेच काय आला बेक्के बे पंचे 10. आता जो काही नवीन दर आहे तो किती आला रे 5%. लक्षात आलं का. त्यासोबतच आपल्याला मुदत दिली म्हणजे जो काही काळ किंवा कालावधी दिला तो किती दिला 1 वर्ष. काय दिला बघा 1 वर्ष. पण आता बघा विद्यार्थी मित्रांनो आता 1 वर्ष मध्ये काय असतात रे 2 6 माहे असतात. काय असतात रे 2 6 महिने. म्हणजेच काय झाले रे बघा 1 वर्षाची फोड केली मी. काय झालं पहिल्या ह्याच्यामध्ये 6 महिने आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय रे गुणिले 6 महिने. म्हणजेच काय 6 गुणिले 6 12 महिने म्हणजे 1 वर्ष. लक्षात आलं का. हे काय झाले रे 2 6 माया. आता बघूया विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला काय काढायचं आहे चक्रवाढ व्याज काढायचं आहे. पण त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल रे तर अमाऊंट काढावी लागेल. म्हणजेच काय चक्रवाढ रास. चला विद्यार्थी मित्रांनो सूत्र लिहून घेऊया. काय येणार आहे बघा A बरोबर P गुणिले 1 अधिक R छेद 100 कंसाचा घात काय येणार आहे N. काय येणार आहे कंसाचा घात N. लक्षात आलं का. आता चला किंमत ठेवूया. P म्हणजे काय आहे मुद्दल किती आहे 12,000. किती आहे 12,000 गुणिले 1 अधिक दर किती आहे दर आहे 5. काय आहे 5 भागिले 100. आता बघा जे काही N म्हणजे जो काही कालावधी आहे तो किती आहे रे 2 6 माही. काय आहे बघा 2 6 माया
6 माया म्हणजे काय 6 माय. लक्षात आलं का? म्हणून इथे येणार आहे 2. लक्षात आलं का? तुम्ही म्हणाल 1 वर्ष सांगितले आणि इथं 2 कसं? कारण 1 वर्षाची आपण फोड केलेली आहे. लक्षात आलं का? म्हणून इथं काय आलं रे 2 6 माया. चला आता पुढे सोडवत जाऊया. म्हणजेच काय येणार आहे बघा 12,000 गुणिले काय येणार आहे 100 एके 100 अधिक 5 म्हणजे येणार आहे 105 छेदामध्ये 100 कंसाचा वर्ग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही 105 छेदामध्ये 100 कुठं आलं होतं? तर आपण सोडवलेलं जे काही दुसरं उदाहरण आहे तिथे हे आलं होतं. कसं आलं? तर आपण काय केलं रे 5नं काय केलं इथे भाग लावला तर काय आला 21/20. लक्षात आलं का? म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो मी इथेही तेच प्रोसेस करणार आहे. काय करणार आहे बघा 5 दुने 10 उरला हा 0 5 दुने 10 5 एके 5 म्हणजेच इथं काय आलं बघा 12,000 गुणिले कंसामध्ये काय येणार आहे बघा 21/20 गुणिले मी काय केलं 21/20 गुणिले 21/20 कारण इथं काय आहे वर्ग म्हणून मी तो 2 वेळा लिहिला. लक्षात आलं का? आता काय होईल बघा तर इथे होणार आहे ह्या शून्याला हा 0 गेला ह्या शून्याला हा 0 गेला. लक्षात आलं का? बघा मी काय केलं रे एकदा ह्या 2ने काय केलं ह्या 12ला भाग दिला. हे तुमच्यासाठी. नाहीतर बघा 2 गुणिले 2 किती आले 4 आणि 4 त्रिक 12 काय आले 4 त्रिक 12 उरला काय हा 0. लक्षात आलं का? तुम्हाला तसं नाही करायचं तर तुम्ही डायरेक्टली गुणू शकता. बेसक 12 पुन्हा ह्या 2 ह्या 6ला गुणलं तर उत्तर येऊन जातं. लक्षात आलं का? 2 गुणिले 2 किती आले 4 4 त्रिक 12 आणि उरलेला हा 0. तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय राहिलं इथं तर इथं राहिलं 30 गुणिले 21 गुणिले 21 काय येणार आहे 21 गुणिले 21 21 गुणिले 21 म्हणजे 21चा वर्ग काय येतो रे 441 गुणिले 441. चला हा गुणाकार करूया. बघा 0नं कोणत्याही संख्येला गुणल्यानंतर उत्तर 0 येतं म्हणून ठेवलं तसंच. बघा 3 एक्के 3 3 चोक 12 2 हातचाला 1 3 चोक 12 12 1 13 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जी काही अमाऊंट म्हणजे रास आलेली आहे ती किती आली आहे 13,230 रुपये. लक्षात आलं का? पण आपल्याला काय करायला सांगितलं चक्रव्याढ व्याज काढायला सांगितलेलं आहे. ते काय झालं रे तर ही झाली रास. आपल्याला काय सांगितलं आहे कंपाऊंड इंटरेस्ट. काय सांगितलं आहे कंपाऊंड इंटरेस्ट. तो काय असतो A वजा P. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो रास किती आली आहे 13,230 वजा जी काही मुद्दल आहे किती आहे 12,000 ह्यांची करायची वजा बाकी. रासमधून मुद्दल वजा केली. बघा 0 वजा 0 0 3 वजा 0 3 2 वजा 0 2 3 2 गेला उरला 1 आणि 1 गेला उरला 0. इथे मी 0 देत नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता हे जे काही कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच चक्रव्याढ व्याज किती आलं रे 1,230 रुपये. किती आलं 1,230 रुपये. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आहे का नाही सोपं? आपल्याला जे काही सूत्र आहे ह्या सूत्राचा वापर करूनच ही उदाहरणे सोडवायची आहेत. लक्षात आलं का? नेहमी आपल्याला जेव्हा चक्रव्याढ व्याज काढायला सांगितलं जातं तेव्हा आपल्याला पहिल्यांदा चक्रव्याढ रास काढावी लागते. लक्षात आलं का? मुद्दल काढल्यानंतरच आपल्याला चक्रव्याढ व्याज काढता येतं. लक्षात आलं का? चला आता जे काही पुढील उदाहरण आहे ते आहे बघा 6,000 रुपयांचे दर साल दर शेकडा 10% दराने 2 वर्षे 6 महिन्यांचे चक्रव्याढ व्याज किती. आता बघा आपल्याला दिले 2 वर्षे 6 महिने म्हणजेच काळ काय आहे अपूर्णांकात आहे. लक्षात आलं का? म्हणजेच काय अपूर्णांक 2 वर्षे आणि 6 महिने. पुढचे 6 महिने म्हणजे काय आहे रे अर्ध वर्ष. लक्षात आलं का? पहिल्यांदा आपण काय करूया हे जे काही 2 वर्षाची रास काढू आणि मग त्यावर पुढील जे काही 6 महिन्याचे काय करू रे सरळ व्याज काढू. का मी सांगितलं कारण इथे काय आहे 6 महिन्याचे म्हणून आपण काय करूया सरळ व्याज काढूया. चला आता 2 वर्षाची रास काढण्यासाठी पहिल्यांदा आपण काय करूया जे काही गणितामध्ये दिले ते काय दिलं आहे मुद्दल दिलेली आहे ती किती दिले 6,000 रुपये. किती 6,000. दर किती दिला आहे 10. आणि आता बघा जी काही मुदत आहे काळ ही काय दिली आहे रे तर ही दिली अपूर्णांकामध्ये. पण मी इथं लिहिते 2 वर्षे पूर्ण काय आहे रे 2 वर्ष पूर्ण आणि पुढचे 6 महिने आणि पुढचे 6 महिने. तर चला विद्यार्थी मित्रांनो आता पहिल्यांदा काय करायचे हे 2 वर्षाचे आपल्याला रास काढायचे. म्हणजेच इथं काय येणार आहे A बरोबर P गुणिले 1 अधिक R/100 आणि कंसाचा काय येणार आहे N वर्ग काय येणार आहे N. आता बघा विद्यार्थी मित्रांनो मी इथं काय केलं कंसामध्ये काय केलं हे जे काही सूत्र आहे ह्या सूत्रामध्ये किमती लिहिल्या. P बरोबर काय येणार आहे 6,000 गुणिले 1 अधिक आता जे काही रेट आहे तो आहे 10 कंसामध्ये 100 छेदामध्ये 100 आणि इथे काय आहे रे 2 वर्षे म्हणून इथं आला 2. लक्षात आलं का? चला हा कंस सोडूया. पुन्हा काय झालं बघा रे
की 6,000 गुणिले 100 एके 100 अधिक 10 म्हणजे काय झालं 110 कंस छेद 100 कंसाचा वर्ग. पुन्हा जे काही आपण उदाहरण पाहिलं होतं, काय पाहिलं होतं, जे काही पहिलं उदाहरण आहे हे बघा, जे काही पहिलं उदाहरण आहे, तिसरं उदाहरण आहे, ह्यामध्ये तेच येतं. लक्षात आलं का? 10% दर म्हणला काय तेच येतं. जेव्हा 110 छेद 100 येईल तेव्हा डोळे झाकून काय करायचं आहे, वर्ग असेल घन असेल तर तेवढं लिहायचं आहे. म्हणजेच काय येणार आहे बघा, हे तर पुढची स्टेप येणार आहे. 6,000 गुणिले ह्या शून्याला हा शून्य गेला म्हणजेच काय येणार आहे बघा, 11 छेद 10 गुणिले 2 आहे म्हणून वर्ग 11 छेद 10. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? चला आता इथे काय होईल पुढं, ह्या शून्याला काय होईल रे, हा शून्य गेला, ह्या 2 शून्याला वरचे 2 शून्य गेले. काय काय उरलं बघा, उरले 60 गुणिले 11 गुणिले 11 म्हणजे काय आले 121. चला विद्यार्थी मित्रांनो, शून्यानं कोणत्याही संख्येला गुणलं उत्तर येतं 0 म्हणून दिला 0. 6ने गुणूया 121ला, 6 एके 6, 6 दुने 12, 2 हातचाला 1, 6 एके 6 ने 1 7 म्हणजे जी काही अमाऊंट आहे, जी काही रास आहे ती किती आली रे, 7,260 रुपये. किती आली, 7,260 रुपये. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या 6 महिन्याचं व्याज काढायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय करूया बघा, की जे काही सूत्र आहे ते सूत्र लिहूया. काय आहे बघा सूत्र, हे झालं अमाऊंट काढली म्हणजे रास काढली. आता पुढील 6 महिन्याचे सरळ व्याज काढण्यासाठी आपलं जे काही सूत्र आहे बघा, व्याज काढण्यासाठी आपण काय सूत्र वापरतो बघा, व्याज काढण्यासाठी मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. चला किमती ठेवूया. आता बघा मुद्दल किती आहे रे, तर मुद्दल आहे 7,260. 7,260, 6,000 नाही. आता आपण काय घेतलं आहे, जी काही चक्रवाढ व्याजासाठी जी काही रास आहे ती रास घेतली गुणिले दर किती आहे, तर दर आहे 10 वर्षे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपण काय करतो आहे, पुढच्या 6 महिन्याचं म्हणजेच काय आलं बघा, इथे जे काही पुढच्या 6 महिन्याचं काढण्यासाठी गुणिले 6/12 म्हणजेच काय येणार आहे बघा, 6 एके 6, 6 दुने 12, 1/2 म्हणजेच काय आलं रे 0.5. काय आलं 0.5. लक्षात आलं का 0. कसं आलं, कारण 6 महिने घेतलेत, पुढचे 6 महिने छेद 12. 12 का, कारण 12 महिन्यापैकी आपण काय घेतले रे 6 महिने. लक्षात आलं का, 12 महिन्याचा 1 वर्ष. जर मी ह्याला भाग दिला तर काय आला 1/2 आणि 1/2 ह्या अपूर्णांकाचं उत्तर काय तर 0.5. लक्षात आलं का, भागिले 100. चला आता सोडवूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो मी काय केलं, पहिल्यांदा ह्या दोघांचा गुणाकार केला तर तो येतो 5. काय येतो बघा 5 गुणिले काय केलं रे मी 5, पहिला हा दशांश काढून टाकला. पण इथं बघा 7,260 छेदामध्ये काय राहिलं रे 100. काय राहिलं 100. जर छेदामध्ये 100 आहे तर हे काय होणार आहे, इथं दशांश चिन्ह येईल कारण 100 आहे. काय येईल तर 1 आणि 2 अंकानंतरनं काय येणार आहे दशांश चिन्ह, कारण छेदामध्ये आहे 100 म्हणजेच काय येणार आहे 72 दशांश चिन्ह 6, कारण 2 अंकानंतरनं दशांश चिन्ह, इथं दशांश चिन्ह दिलं तर काय येणार आहे 72 दशांश चिन्ह 6. लक्षात आलं का. आता जर मी ह्याला काय केलं रे गुणाकार केला तर काय येणार आहे 5 × 31 0. हातचाला किती आला 3, 5 दुने 10, 11 12 13, 13 3 हातचाला 1, 7 5 35 आणि 1 36. लक्षात आलं का. पण जेव्हा मी हा दशांश चिन्ह इथं देईल तर काय येईल उत्तर, तर 363. काय येईल 363. लक्षात आलं का. इथे काय काय झालं, पहिल्यांदा 10 गुणिले 0.5 ह्याचा गुणाकार केला तर तो काय येतो 5. लक्षात आलं का. त्यासोबतच उरलं काय 7,260 भागिले 100. इथे छेदामध्ये 100 आहे म्हणजेच इथे दशांश चिन्ह येईल किती अंकानंतरनं 1 आणि 2 अंकानंतर नाही. ते मी दिलं ह्यांचा गुणाकार केला तर तो काय आला 3,630. दशांश चिन्ह दिलं तर इथं काय आलं रे 0 निघून गेला 363 हे आलं. लक्षात आलं का. आता आपल्याला काय काढायचं आहे रे, की एकूण चक्रवाढ व्याज. काय आहे एकूण चक्रवाढ व्याज. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 2 वर्षाचं जे काही रास आहे ते किती आहे रे, तर आता पहिल्यांदा आपण एकूण रास काढूया. काय करूया एकूण रास. एकूण रास. आता तुम्ही म्हणाल हिथंही रास काढली हिथंही काढली, तर विद्यार्थी मित्रांनो ही 2 वर्षांची होती. लक्षात आलं का. ही आहे 6 महिन्यांची. चला मग आता काय करायचं, ह्या दोघांची करायची बेरीज. म्हणजेच काय येणार आहे बघा 7,260 अधिक 363 36 नाही 63 ह्या दोघांची बेरीज केलं. 0 अधिक 3 3, 6 6 12, 2 हातचाला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि हे 7 म्हणजेच काय आलं 7,623. लक्षात आलं का. आता आपण काय करूया चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर काय येणार आहे अमाऊंट वजा काय येणार आहे मुद्दल.
काय येणार आहे प्रिन्सिपलमध्ये मुद्दल. चला ह्यामध्ये किमती ठेवूया. काय आली रे एकूण रास, तर एकूण रास आली 7,623 वजा जी काही मुद्दल आहे ती किती आहे 6,000. काय आहे 6,000. चला वजा करूया. बघा 3 वजा 0 3, 2 वजा 0 2, 6 वजा 0 6, 7 6 गेला उरला 1. म्हणजेच जे काही चक्रवाढ व्याज आहे ते किती आहे रे 1,623 रुपये. किती आहे 1,623 रुपये. गणित खूप अवघड वाटत असेल तर अजिबात तसं नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जो काही कालावधी दिला होता तो होता अपूर्णांकामध्ये. पहिल्यांदा आपण काय केलं 2 वर्षाचं मुद्दल काढून घेतले, लक्षात आलं का, म्हणजे रास काढून घेतली. त्यानंतरनं काय केलं जे काही 6 महिने आहेत त्या 6 महिन्याचं सुद्धा काय केलं रे आपण जे काही व्याज आहे ते काढून घेतलं, लक्षात आलं का. त्यासोबतच एकूण मिळून काय केले रे रास काढली आणि त्यानुसार चक्रवाढ व्याज काढलं. पुढील जे काही गणित आहे ते काय आहे बघा. चक्रवाढ व्याजाने एका रकमेची 3 वर्षात दुप्पट होते तर ती रक्कम त्याच दराने किती वर्षात 8 पट होईल. आता विद्यार्थी मित्रांनो असं उदाहरण जर आलं तर थोडंसं डोकं लावायचं. बघा काय दिले प्रश्नामध्ये, तर बघा काय सांगितले एक रक्कम आहे आणि तिची दुप्पट होते. काय सांगितलं बघा एक रक्कम काय आहे बघा एक रक्कम आहे तिची काय होते रे दुप्पट, म्हणजेच दुप्पट होण्यासाठी किती वर्ष जातात रे 3 वर्षे. किती जातात रे 3 वर्ष. आता बघा तीच रक्कम आहे, म्हणजे जी काही रक्कम आहे जी काही पहिलीची रक्कम आहे ही त्याच दराने आपल्याला किती करायची रे 8 पट. किती करायची 8 पट. आणि ही किती वर्षात होईल हे आपल्याला काढायचं आहे. काय आहे रे काढायचं आहे. आता बघा आपल्याला 8 पट करायचे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 8 म्हणजे काय 8 म्हणजे 2चा कितवा घात. काय सांगितलं बघा मी काय सांगितलं एक रक्कम आहे ती 2 पट करण्यासाठी 3 वर्षे जातात. तर ती रक्कम 8 पट करायची असेल तर किती वर्ष जातील. आता बघा 8 म्हणजे काय सांगितलं मी 8 म्हणजे 2चा कितवा घात. कितवा घात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता 8 बरोबर 2चा घात कितवा रे 3. किती आहे 2चा घात 3. तेव्हा काय होतं रे 8 ही संख्या होते. लक्षात आलं का. आपल्याला 8 पट करायची म्हणजेच इथं काय येणार आहे बघा 2 गुणिले 2 गुणिले 2. लक्षात आलं का. ही काय झाली बघा विद्यार्थी मित्रांनो ही झाली 1 वेळ दुप्पट, ही झाली 2 वेळ दुप्पट आणि ही झाली 3 वेळ दुप्पट. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच एक रक्कम आहे ती दुप्पट होण्यासाठी 3 वर्ष लागतात. किती 3 वर्ष. त्यासोबतच जी काही रक्कम आहे ती 2 वेळा दुप्पट होण्यासाठी 6 वर्ष लागतात. किती 6 वर्ष. आणि जेव्हा ती 3 वेळा दुप्पट होतात तेव्हा किती लागतात रे 9 वर्ष. काय होतात रे 9 वर्ष. लक्षात आलं का. आता बघा तुम्हाला हेही समजलं नसेल तर आता आपण काय करूया हा जो काही घातांक आणि जे काही वर्ष ह्यांचा करायचा गुणाकार. काय करायचा बघा जे काही घातांक गुणिले वर्ष. घातांक किती आहे 3 गुणिले वर्ष किती आहेत रे 3. घातांक 3 वर्ष 3 म्हणून 9 वर्ष. काय येणार आहे 9 वर्ष. ती रक्कम 9 वर्षात 8 पट होईल. काय होईल 8 पट होईल. लक्षात आलं का. त्यासोबतच आता जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा. एका रकमेची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाची रास 9,680 रुपये आणि 3 वर्षाची रास 10,648 रुपये होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती. आता बघा आपल्याला लागोपाठ वर्ष दिले म्हणजे काय दिले 2रं वर्ष दिले 3रं वर्ष दिले. आता बघा ह्यासाठी ट्रिक आहे. जेव्हा लागोपाठ वर्षातील रास मधील फरक हेच काय असते रे दुसऱ्या वर्षीचे व्याज असते. काय असते बघा लागोपाठ वर्षातील रासमधील फरक म्हणजेच दुसऱ्या वर्षीचे व्याज असते. दुसऱ्या वर्षीचे व्याज असते. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे व्याजातील फरक काढायचा आहे. काय करायचं आहे व्याजातील फरक. व्याजातील फरक बघा पहिलं काय आहे तर 10,648 वजा काय आहे रे 9,680. लक्षात आलं का. आता चला ह्यातील काय करूया वजाबाकी करूया. तर ती किती येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो 8 वजा 0 काय आलं रे 8. काय आलं 8. आता बघा 4तून 8 जातात का नाही. इथून घेतला हातचा 6 कडून इथं आले 14. इथे काय राहिले रे
5. लक्षात आलं का? 14तून 8 गेले, उरले किती रे? 6. किती उरले? 6. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा हे ते काय आहे बघा, 5. 5तून 6 जातात का? नाही. लक्षात आलं का? इथे आहे 0. मग शेजारच्या घराकडून मी घेतला, इथे आले 10. काय आले? 10. 10मधून 1 तिकडे पाठवलं, इथे आले 15. इथे काय आले रे? 9. काय राहिले? 9. 1 तिकडे पाठवलं तर इथे राहिला 9. आता बघा 15तून 6 गेले, किती उरले रे? तर उरले 9. आणि 9तून 9 गेले, उरले 0. म्हणजे जो काही व्याजातील फरक आहे तो किती आला रे? 968. आता बघा हा जो काही फरक आहे, हा पहिली जी काही रास आपल्याला दिली, काय दिली? 9680वर किती टक्के ते काढू. काय आहे रे? किती टक्के ते काढू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जेव्हाही आपल्याला काय केले जाते रे, असं दर साल दर शेकडा काढायला सांगितले जाते, तेव्हा दर काढण्याची जे काही सूत्रे ते आहे बघा, R बरोबर I गुणिले 100 छेदामध्ये P. आता बघा हे सूत्र नेहमी लक्षात ठेवायचं. काय आहे बघा हे सूत्र? R बरोबर I गुणिले 100 छेदामध्ये P. आता जे काही इंटरेस्ट म्हणजे व्याजातील जो काही फरक आहे तो काय आला रे? 968. आपल्याला दर काढायचा आहे म्हणजे तो आहे तसाच R. लक्षात आलं का? इंटरेस्ट किती आला रे? व्याज 968 गुणिले 100 आणि जी काही मुद्दल आहे, जी काही P मुद्दल किती आली? 9680. काय आली? 9680. चला हा गुणाकार केला तर काय येणार आहे बघा, 100 गुणलं 968 गुणिले 100, 968 गुणिले 1, 968. पहिल्यांदा हा गुणाकार केला 1 आणि वरचे 2 0, छेदामध्ये काय आलं? 9680. तर विद्यार्थी मित्रांनो आता काय येणार आहे बघा, 9680 एक्के 9680 आणि 9680 गुणिले 10 काय येणार आहे? 96800. लक्षात आलं का? हा पाडा आपण केला तयार. लक्षात आलं का? 9680 हा 1 आणि त्याची 10 पट. लक्षात आलं का? म्हणून जो काही व्याजाचा दर आहे R बरोबर काय उरलं रे? 10. काय उरलं? 10%. लक्षात आलं का? आहे का सोपं? जेव्हाही आपल्याला लागोपाठ रास दिली जाते म्हणजे 2 वर्षाची रास, 3 वर्षाची रास आणि आपल्याला व्याजाचा दर काढायला जातो, तेव्हा त्यातील फरक काढायचा. म्हणजेच ते काय असतं रे? दुसऱ्या वर्षीचं व्याज. फरक काढला आणि हे सूत्र वापरायचं. लक्षात आलं का? सूत्र काय आहे? रेट बरोबर I गुणिले 100 छेदामध्ये P. I म्हणजे काय? जो काही आपण काढलेला फरक आहे. लक्षात आलं का? इंटरेस्ट. लक्षात आलं का? व्याज. आणि ह्यामध्ये किमती पुट करून ठेवून आपण पुढे गणित सोडवायचं. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता जे काही पुढील उदाहरण आहे ते आहे बघा, दरवर्षी व्याजाचा दर बदलत असल्यास 16,000 रुपयांचे 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती? जर पहिल्या वर्षी दर 5%, दुसऱ्या वर्षी 10% आणि तिसऱ्या वर्षी 15% असेल. आता बघा आपल्याला काय दिले? दर वेगवेगळा दिला आहे. पहिल्या वर्षी 10, पहिल्या वर्षी 5, दुसऱ्या वर्षी 10 आणि तिसऱ्या वर्षी 15%. तर आता सूत्र कसं? तर सोपं आहे. जे काही सूत्र आहे तेच. काय आहे? आपल्याला काय विचारले? चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज काढण्याच्या अगोदर आपल्याला काय काढावं लागतं? रास. तर P गुणिले बघा 1 अधिक, आता इथं रेट म्हणजेच दर हा पहिल्या वर्षी म्हणून 1 भागिले 100 गुणिले काय येणार आहे बघा की 1 अधिक R2. आता काय आहे रे? दुसऱ्या वर्षीचा दर. लक्षात आलं का? छेद 100 गुणिले काय येणार आहे? तिसऱ्या कंसामध्ये 1 अधिक R3 म्हणजेच काय? तिसऱ्या वर्षीचा दर भागिले 100 छेदामध्ये 100. चला लगेच किमती ठेवूया. बघा आपल्याला रास काढायची. मुद्दल किती दिली आहे? तर 16,000 रुपये. किती दिली आहे? 16,000 रुपये अधिक काय येणार आहे बघा, जो काही R1 आहे तो काय आहे? 5. लगेच कंसामध्ये ठेवूया. 1 अधिक 5 छेद 100. लक्षात आलं का? कंस पूर्ण गुणिले दुसऱ्या वर्षीचा किती आहे रे? 10. म्हणजेच काय येणार आहे? 1 अधिक 10 छेद 100 गुणिले तिसऱ्या कंसामध्ये 1 अधिक आता जो काही दर आहे तो किती आहे? 15%. म्हणून इथं आलं 15 छेद 100. चला विद्यार्थी मित्रांनो आता सोडूया. बघा ए बरोबर म्हणजे अमाऊंट बरोबर ते 16,000 अधिक 100 एके 100 अधिक 5 काय झालं रे? 105 छेदामध्ये 100 गुणिले 100 एके 100 अधिक 10 म्हणजे काय झालं? 110 छेदामध्ये 100 गुणिले 100 एके 100 अधिक 15 काय झालं? 115 छेदामध्ये 100. चला काय करूया?
भाग देऊया. काय येणार आहे 5 दुने 10 उरला 0, 5 दुने 10, 5 एक्के 5, इथे काय झालं 21/20. अरे बघा ह्या शून्याला हा शून्य गेला, काय राहिलं 11/10. लक्षात आलं का? इथे काय होणार आहे 5ने भाग जाणार आहे, 5 दुने 10 उरला 0, हा 5 दुने 10, 11तून 10 गेले उरला 1, 5 त्रिक 15. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो इथे काय येणार आहे बघा ए बरोबर काय येणार आहे 16,000 अधिक काय राहिलं इथं 21/20 गुणिले इथे काय राहिलं 11/10 गुणिले इथे काय येणार आहे कंसामध्ये काय राहिलं बघा 23/20. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा हे जे काही वरच्या 3 शून्याला हे खालचे 3 शून्य गेले. लक्षात आलं का? काय राहिलं बघा खाली राहिलं बे एक्के बे, बे दुने 4, 4 एक्के 4 गुणिले 1 आहे. म्हणजेच ह्या 4नं मी काय केलं इथे भाग दिला तर 4 एक्के 4, 4 एक्के 4 आणि 4 चौक 16. म्हणजे तो उत्तर काय आलं बघा ए बरोबर 4 गुणिले इथे अधिक नाही आहे बघा इथे गुणिले आहे. लक्षात आलं का? गुणिले 4 गुणिले हे काय येणार आहे 21 अधिक इथं आहे बघा अधिक कंसामध्ये आहे, कंसाच्या बाहेर गुणिले आहे, इथं चुकून अधिक दिलं होतं ते करेक्शन करा. लक्षात आलं का? 21 गुणिले काय येणार आहे 11 गुणिले 23. चला 21 चौक 84 गुणिले 11 गुणिले 23. चला 11ने 84ला गुणूया. 11 चौक 44, हातचाला 4, 11 अठ्ठे 88, 88 अधिक 4 89, 90, 91, 92. म्हणजेच काय आलं रे 924 गुणिले 23. चला 23नं काय करायचं आहे गुणायचं आहे. 23 चौक 92, 2 हातचाला 9, 23 दुने 46, 46 अधिक 9 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 55चे 5 हातचा गेला 5, 23 90, 207, 207 अधिक 5, 207 8, 9, 10, 11, 12. काय आले बघा 12. लक्षात आलं का? 212. काय आलं 212. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो इथं काय आलं रे 21,252. ही काय झाली रे तर ही झाली रास. काय झाली रास. आपल्याला काय विचारलं चक्रव्याढ व्याज किती. हे 3 वर्षाचं आपण काय केलं रे जे काही प्रत्येक वर्षी दर बदलत आहे ह्या दर बदलल्यानुसार आपण काय केलं रे रास काढली. आता आपण काढायचं आहे कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणजेच काय काढायचं आहे CI बरोबर ही काय झाली आपली रास अमाऊंट ए वजा पी. आता ए काय आला आहे रे तर ए आला आहे 21,252 वजा पी किती आहे पी आहे 16,000. किती आहे बघा पी म्हणजे मुद्दल किती आहे 16,000. चला वजाबाकी करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो काय येणार आहे 0 वजा 2 0, 5 वजा 0 5, 2 वजा 0 2. बघा एकातून 6 जातात का नाही. मग काय केलं इथं राहिला 2तून 1 तिकडे पाठवलं, इकडे राहिला 1, इकडे गेला इथे होता 1 आणि इकडे 1 पाठवला तर झाला 11, 11तून 6 गेले. किती राहिले रे 11तून 6 गेले उरले 5 आणि 1तून 1 गेला उरला 0. म्हणजेच काय आलं जे काही चक्रव्याढ व्याज 3 वर्षाचे किती आहे बघा 3 वर्षाचे जे काही चक्रव्याढ व्याज आहे ते किती आलं 5,252 रुपये. किती आलं बघा 5,252 रुपये. लक्षात आलं का? गणित खूप अवघड वाटते का? तर विद्यार्थी मित्रांनो हे 4 ते 5 मार्काला अशी गणितं हे 8वी 9वी 10वीसाठी आहेत. लक्षात आलं का? इथे आपल्याला काय करायचं आहे जेव्हा ही दर बदलून दिलेला आहे त्याची फक्त किंमत काय करायची आहे रे लिहायची आहे आणि पुढे सोडवत जायचं आहे. लक्षात आलं का? त्यासोबतच आता पुढील उदाहरण आहे काय आहे बघा एका शहराची आजची लोकसंख्या 50,000 आहे. जर ती दरवर्षी 8% दराने वाढत असेल तर 2 वर्षानंतर त्या शहराची किती लोकसंख्या होईल. आता बघा इथं विचारलं किती लोकसंख्या. आपल्याला तर रास काढायची माहिती आहे व्याज काढायची माहिती आहे. मग आता लोकसंख्येसाठी सुद्धा चक्रव्याढ रासचेच सूत्र वापरतात. लक्षात आलं का? चला उदाहरणामध्ये काय दिले बघा मुद्दल दिली आहे 50,000. किती दिली आहे 50,000. त्यासोबतच दर किती दिला आहे 8% आणि जो काही मुदत किंवा कालावधी तो किती आहे 2 वर्ष. किती आहे 2 वर्ष. चला लगेच काय करूया सूत्र लिहूया ए बरोबर पी गुणिले 1 अधिक R/100 कंसाचा घात n. किमती ठेवूया सूत्रामध्ये. बघा ए बरोबर पीची किंमत किती आहे 50,000 गुणिले 1 अधिक आर किती आहे रे म्हणजे दर आहे 8/100 आणि जे काही वर्ष आहेत ते किती आहेत ते 2. किती आहेत 2. चला विद्यार्थी मित्रांनो काय होईल बघा पुढे अमाऊंट बरोबर 50,000 गुणिले 100 एक्के 100 अधिक 8 म्हणजेच काय झाले 108/100चा वर्ग. काय येणार आहे 100चा वर्ग. आता बघा विद्यार्थी मित्रांनो मी काय केलं ए बरोबर काय येणार आहे 50,000 गुणिले जर बघा 108
छेदामध्ये 100 गुणिले 108 छेदामध्ये 100. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग आहे म्हणून मी काय केलं, ती संख्या 2 वेळा लिहिली. आता काय होईल बघा, ह्या 4 शून्याला 1 2 3 4 वरचे 4 शून्य गेले. लक्षात आलं का? काय राहिलं फक्त, तर ए बरोबर राहिलं बघा 5 गुणिले 108 गुणिले 108. चला पहिल्यांदा काय करूया, 5ने 108ला गुणूया. म्हणजेच काय येणार आहे, 8 पंचे 40 0 हाचाला 4. हा 4 आहे तसंच, त्याचा गुणाकार करायचा नसतो. लक्षात आलं का? 5 एक्के 5 गुणिले 108 काय आहे 108. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या संख्येचा जर मी गुणाकार केला तर तो किती येतो माहिती आहे का? तर तो येतो 540 गुणिले 108. जर तुम्हाला वाटलं तर आपण काय करूया बघा, इथे बाजूला गुणाकार करून पाहूया. म्हणजेच इथे बघा मी गुणाकार केला, शून्यानं पहिला गुणून घेऊया, म्हणजे इथं आलं 0 आणि 108ला आपण काय करूया 54ने गुणूया. म्हणजेच काय येणार आहे बघा, 8 चौक 32 2 हाचाला 3. लक्षात आलं का? 4 गुणिले 0 0. हा 3 आहे तसाच, 4 एक्के 4 एककानं गुणलं म्हणून 0. 8 पंचे 40 0 हाचाला 4. बघा 5 गुणिले 0 0 इथं आले 4. लक्षात आलं का? 5 एक्के 5. बघा यांची बेरीज केली 2 3 4 आणि 4 8 आणि हे काय आले रे 5. बघा पहिल्यांदा शून्यानं गुणलं म्हणून इथे आलं 0 आणि ही काय आहे रे 5832. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपण लोकसंख्येसाठी काय घेतलं रे, जी काही रास म्हणजेच एकूण लोकसंख्या 2 वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्या 58,320 होईल. काय सांगितलं बघा विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलं मी, 2 वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्या 58,320 होईल. किती होईल? 58,320 होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या वाढीसाठी चक्रव्याढ रासचे सूत्र वापरतात. लक्षात आलं का? हे आपण उदाहरण खास तुमच्यासाठी घेतलं होतं. परीक्षेमध्ये फसवण्यासाठी किती लोकसंख्या होईल असं विचारलं जातं, तर तिथे फसायचं नाही. तुम्ही म्हणाल चक्रव्याढ व्याज काढायला येतं, चक्रव्याढ रास काढायला येतं, पण जर लोकसंख्या विचारली तर अजिबात घाबरायचं नाही. जे काही आपलं सूत्र आहे ते सूत्राचा वापर करायचा, किमती ठेवायच्या आणि उदाहरण सोडवायचं. चला विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा. राहुलने एक नवीन बाईक 60,000 रुपयांना खरेदी केली. जर बाईकची किंमत दरवर्षी 10% दराने कमी होत असेल तर 2 वर्षानंतर बाईकची किंमत किती उरेल? आता बघा इथे काय दिलं रे, 10% दराने, पण कशी झाले रे, कमी. लक्षात आलं का? जेव्हा किंमत कमी होते तेव्हा सूत्रामध्ये अधिक चिन्ह वापरायचं नाही, तर तिथे वजाचं चिन्ह वापरायचं. हे IMP नोट. लक्षात आलं का? अशी उदाहरणं ही परीक्षेमध्ये फसवण्यासाठीच येतात. लक्षात आलं का? तर नियम लक्षात ठेवायचा. हे IMP काय सांगितले बघा, जेव्हा किंमत कमी होते तेव्हा सूत्रात अधिक ऐवजी म्हणजे प्लस, अधिक ऐवजी वजा बाकीचे चिन्ह वापरतात. अधिक म्हणजे काय, इथं बेरीज लिहिते. बेरीज ऐवजी काय करतात रे, वजा बाकीचे चिन्ह लिहितात किंवा वापरतात. चला आता सूत्र लिहूया. काय आहे बघा सूत्र आपलं, की ए बरोबर P गुणिले, आता बघा काय झाले रे, दर कमी झाला म्हणून काय येणार आहे 1 वजा, लक्षात आलं का, 1 वजा R/100 कंसाचा घात n. लक्षात आलं का? चला कंसामध्ये किंमत ठेवूया, म्हणजे सूत्रामध्ये किंमत घालूया. P बरोबर काय आहे रे 60,000. काय आहे 60,000 गुणिले 1 वजा दर किती आहे रे, तर 10%. किती आहे 10% छेदामध्ये 100 कंसाचा वर्ग. कारण आता काय आहे रे 2 वर्षे म्हणून इथं आलं 2. लक्षात आलं का? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय होईल बघा, 60,000 आहे तशीच. लक्षात आलं का? 60,000 गुणिले 100 गुणिले 100, 100 एक्के 100. लक्षात आलं का? वजा 10. आता इथं वजा बाकी, 100मधून 10 वजा केले तर काय उरतात रे, तर उरले 90/100 कंसाचा वर्ग. लक्षात आलं का? आता बघा विद्यार्थी मित्रांनो काय जाईल, तर इथे जे काही ह्या शून्याला हा शून्य गेला. लक्षात आलं का? मग काय उरलं बघा, ए बरोबर 60,000 गुणिले 9 गुणिले 10 गुणिले 9/10. लक्षात आलं का? वर्ग आहे म्हणून ती संख्या 2 वेळा लिहिली. लक्षात आलं का? आता काय होईल बघा, ह्या 2 शून्याला
हे 2 शून्य गेले. आता काय उरलं तर इथे उरला 600 गुणिले 81. ए बरोबर काय उरलं हा 600 गुणिले 9चा वर्ग 9 गुणिले 9 81. काय उरले 81. चला विद्यार्थी मित्रांनो इथे गुणाकार करूया. बघा शून्याने कोणत्याही संख्येला गुणल्यास तो उत्तर येतं 0 म्हणून पहिला हे 2 शून्य. 6ने आता 81ला गुणूया. 6 एक्के 6 6 8 48 म्हणजेच जी काही रास आहे म्हणजे अमाऊंट आहे ती किती आली रे 48,600. काय आली रे 48,600. तर विद्यार्थी मित्रांनो 2 वर्षानंतर त्या बाईकची किंमत किती येईल रे 48,600 रुपये. लक्षात आलं का काय येईल बघा 2 वर्षानंतर त्या बाईकची किंमत 48,600 रुपये होईल. लक्षात आलं का. त्यासोबतच अगदी शेवटचं उदाहरण काय आहे बघा. चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात एक रक्कम 3,600 रुपये होते आणि 4 वर्षात तीच रक्कम 5,184 रुपये होते. तर ती मूळ रक्कम म्हणजेच मुद्दल किती. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न थोडासा कठीण वाटतो पण अजिबात घाबरून जायचं नाही. बघा आपल्याला काय दिलं आहे मुदत काय होते रे दुप्पट होते म्हणजे 2 वर्ष आणि 2 वर्षाचे काय झाले रे 4 वर्ष. तर आपल्याला काय करायचे आहे रे मुद्दल काढायचे आहे. काय करायचे आहे मुद्दल काढायचे आहे. मुद्दल म्हणजेच काय आहे प्रिन्सिपल. तर ह्यासाठी काय आहे बघा 2 वर्षात म्हणजेच पहिली रास काय आहे बघा पहिली रास ह्याचा करायचा वर्ग छेदामध्ये काय येणार आहे दुसरी रास. काय येणार आहे दुसरी रास. आता बघा विद्यार्थी मित्रांनो वर्ग म्हणजे काय गुणाकार. आपल्याला मुद्दल काढायचे. पहिली रास काय आहे रे 3,600. काय आहे 3,600 गुणिले 3,600 का कारण ह्याचा करायचा आहे वर्ग आणि छेदामध्ये दुसरी रास काय आहे 5,184. काय आहे 5,184. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा काय झालं रे हे 2 शून्य गुणिले 2 शून्य म्हणजेच किती झाले 4 शून्य 1 2 3 4 आणि 36चा वर्ग काय येतो 1,296. काय येतो 1,296. लक्षात आलं का. छेदामध्ये काय आलं रे 5,184. आता ही संख्या खूप मोठी आहे पण आता ह्या संख्येनं एवढ्या मोठ्या संख्येला भाग देणं खूप अवघड आहे. लक्षात आलं का. परीक्षेत तेवढा वेळही नसतो. आता ही जी काही संख्या आहे ह्याला 12ने भाग जाऊ शकतो आणि पुढेही आपण जी काही 12च्या पटीतील संख्या आहे त्याला भाग लावू शकतो पण हे सगळं मला टाळायचं. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा ही संख्या कुठून आली 36 गुणिले 36. मग आता ही जी काही खालची संख्या आहे ही सुद्धा कोणाचा वर्ग आहे का तर हो नक्कीच आहे. काय आहे बघा नक्कीच आहे. हे सगळं टाळण्यासाठी हे मी तुम्हाला काय सांगितलं कारण बरेच विद्यार्थी काय करतात चुका करतात आणि हे अशी स्टेप वाढवतात आणि मग पुढे म्हणतात की आम्हाला उत्तर आलेलं नाही. हे उत्तर आलं तर ह्यासाठी काय पाहिजे ते खूप सारा सराव. लक्षात आलं का. हिथूनच दुसऱ्या स्टेपपासून आपण सुरुवात करूया. इथे काय आहे बघा 3600 गुणिले 3600 छेदामध्ये काय येणार आहे 5,184. पण विद्यार्थी मित्रांनो 5,184 हा आहे 72चा वर्ग. काय आहे 72चा वर्ग. तुम्ही कसं काढलं तर विद्यार्थी मित्रांनो जी काही 2 अंकी संख्या आहे ही कशी काढायची ह्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे की वर्ग कसा काढायचं घन कसा काढायचा. लक्षात आलं का. तर बघा विद्यार्थी मित्र मग मी इथे लिहू शकते का रे 72 गुणिले 72. लक्षात आलं का. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो मी इथं असं लिहिलं तर 3600 छेदामध्ये 72चा वर्ग काय येणार आहे 72चा वर्ग. लक्षात आलं का. आता मी जर गुणलं तर काय येईल बघा भागलं तर काय येईल बघा 72 एक्के 72 72 पाचा 360 आणि उरला इथं 0. लक्षात आलं का. 72नं काय केलं रे मी 3,600ला जर भागलं तर काय उत्तर येतं 50. म्हणजेच इथं उत्तर काय आलं बघा 50चा वर्ग. काय येणार आहे 50चा वर्ग आणि 50चा वर्ग काय येतो रे 2,500. काय येतो 2,500. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जी काही मूळ रक्कम होती ती काय आली रे 2,500. म्हणजे जे काही प्रिन्सिपल मूळ रक्कम किती होती रे 2,500. हे कसं काढलं जी काही पहिली रास आहे तिचा केला वर्ग छेदामध्ये काय आहे रे दुसरी रास. जर ह्याचा गुणाकार केला कारण ह्या 4 अंकी संख्या आहे तर तो एवढा मोठा येतो. लक्षात आलं का. ह्या अशा चुका करायच्या नाहीत. प्रत्येक गणित सोडवताना काही ना काहीतरी मार्ग असतो फक्त तो आपल्याला शोधायचा असतो. लक्षात आलं का. इथे 3600 गुणिले 3600 तर तुम्ही 12नेही भाग लावू शकता कारण इथे 0 0 4 तुम्ही इथं 2 4 6 अशा संख्येनं भाग लावत बसाल तर खूप वेळ लागेल. मग जी काही सगळ्यात मोठी आहे त्यानं भाग लावला तरी चालतो किंवा 36ने भाग लावला तरीही चालेल. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. पण मी काय केलं 5,184 ह्याची काय केली रे वर्ग घेतला आणि हे गणित अगदी चुटकी सरशी सोडवलं गेलं. तर विद्यार्थी मित्रांनो
आज आपण काय केलं रे, हे जे काही चक्रवाढ व्याजाची जे काही बेसिक व्याख्या, त्याचे मुख्य सूत्र आणि लोकसंख्या वाढीपासून ते थेट जे काही अवघड ट्रिक्स आहेत, अशी एकूण 12 प्रकारची गणितं पाहिली. आईन्स्टाईनने याला जगातील 8वे आश्चर्य का म्हटले हे आता तुम्हाला समजलेच असेल. लक्षात आलं का? विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर नक्की करा. मराठी लेक्चरवाली चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या धमाकेदार लेक्चरमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग, कीप ग्रोईंग. धन्यवाद.